बीडच्या मंत्र्याकडून स्पीडची आवश्यकता आहे, बीड टू स्पीड. पंकजाताई, तू सत्यमेवच्या ऐवजी नोटमेव जयते असं घ्या तरच उत्तर खरं येणार आहे. आणि म्हणून माझी मंत्री महोदयांना विनंती आहे, मी सर्व कागद उपलब्ध करतो. 24 तासाच्या आत शेतकऱ्यांना 68 लाख मदत झाली पाहिजे. त्यांच्या पिकाचं आपण नुकसान केलं, त्यांच्या जीवनाचं नुकसान केलं, नाही तर संविधानामध्ये गरीबाला मरण्याची अनुमती द्या एवढा तरी बदल करा. जर अधिकारी बदलत नसेल, माननीय मंत्री महोदय तुम्ही दमदार आहात. बीडच्या मंत्र्याकडून स्पीडची आवश्यकता आहे, बीड टू स्पीड. पंकजाताई, तुमच्या नावाने आपल्या पक्षाचं चिन्ह आहे, ज्या पक्षाचं चिन्ह तुमच्या नावाने आहे त्या पक्षाच्या नेत्या म्हणून असं आहे, मुंडेचं रक्त कधीच अडचणीत येत नाही. हे गोपीनाथ मुंडे साहेबांचं रक्त आहे, ज्यांच्यामुळे आज आम्ही एवढ्या मोठ्या शक्तीने उभे आहोत. त्यामुळे ते रक्त अडचणीत येत नाही. पण अधिकाऱ्यांना मुंडे पॅटर्न कसा आहे हे आजच्या उत्तरांनी दाखवून द्या. आणि आपण चिरंजीव नाही, आपण हिंदू धर्मात जे चिरंजीव आहे त्याच्यापैकी आपण नाही. या उत्तर द्या. या उत्तरामध्ये जे जे पापी आहे त्यांचा नाश करा आणि पुन्हा एकदा शक्ती काय असते स्त्रीची हे दाखवून द्या. धन्यवाद. मंत्री महोदय. अध्यक्ष महोदय, सन्माननीय ज्येष्ठ सदस्य, अनुभवी, सर्वात अनुभवी या सभागृहातले, त्यांनी इतका सुंदर मांडणी केली की मी थोड्या क्षणासाठी प्रश्न आणि माझा जबाबदारी एक क्षण विसरल्यासारखं झालं मला. आणि मी पण पेटून उठले आणि ते मुंडेचं रक्त जे त्यांनी आव्हान केलं ते थोडंसं आत उकळायला लागलं की काय असं मला वाटलं. स्वतः सुधीर भाऊंनी सांगितलं, मी शब्द सभागृहाच्या या पवित्र दालनात दिल्याप्रमाणे मी स्वतः सगळ्यात जास्त तापमान असणारा, योगायोगाने दिवस पण असा झाला की आम्ही चंद्रपूरचा दौरा दिला आणि त्या दिवशी सगळ्यात जास्त तापमान तिथे होतं. तरी 2 दिवस तिथे मी थांबून चंद्रपूरच्या, वर्धा जिल्ह्यातही मी गेले होते, पूर्ण दौरा